आणि आता महत्त्वाचे 25 बातमी आपण पाहूया। राजकीय पक्षांना गुप्तदान आता बंद, निवडणूक रोखे योजना सुप्रीम कोर्टाकडून रद्द, पक्षांना गुप्त निधी देणाऱ्यांची नावं जाहीर करण्याचे एसबीआयला आदेश। राज्यसभा निवडणुकीसाठी एक अपक्ष अर्ज दाखल, पुण्यातील समाजसेवक विश्वास जगताप यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यासाठी 10 आमदारांच्या सह्या आवश्यक असल्यामुळे अर्ज टिकणार का याबाबत प्रश्नचिन्ह। भाजपने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली, वापर झाल्यावर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं ही भाजपची रणनीती। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांची नारायण राणेंवर टीका। कोणीतरी म्हणालं काका का, पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे काकाच का, अमोल कोल्हेंचं कवितेतून अजित पवार यांना उत्तर। सरकारने ओबीसी मधून मराठा आरक्षण दिलं तर सरसकट प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी समाज पेटून उठेल, असा ओबीसी समाजाकडनं इशारा। भाजपच्या खासदारांनी किसान मोर्चाला अर्बन नक्षल अशी नावं ठेवली। किसान मोर्चावर बोलताना आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका। बबनराव घोलप यांच्याकडून ठाकरे गटाच्या उमेदवारांचा राजीनामा, लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। भाऊसाहेब वागचौरेंना ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश दिल्यानं घोलप नाराज। भुजबळ वरिष्ठ नेते तरीही त्यांचं कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाही, त्यामुळे त्यांना मीडियासमोर न्याय मागावा लागतो। सुळेंचं वक्तव्य, तर भुजबळांनी आम्हाला भेटून त्यांच्या व्यथा सांगितल्याचा सुळेंचा दावा।